अंबादास दानवे देखील आपल्या बरोबर नेते जोडले गेलेले आहेत उद्धव ठाकरे गटाचे। अंबादास जी, यावेळी मिहिरला अटक करण्यात आली आहे। फक्त सरकारने तर उशीर केलेला आहे, पण त्यांचं मेडिकल परवा केलेले होते वगैरे असं सांगतात। त्याची सत्यता सरकारला आता खोलवर जाऊन तपासावी लागेल। बरं अंबादास जी, आता मृत महिलेच्या नातेवाईकांशी मी बातचीत केली, त्यांचं असं मत आहे की हॉटेल मालक सुद्धा धांदात खोटं बोलतोय आणि त्याला मागे घालण्याचा प्रयत्न हा केला जातोय। नेमकं काय? नाही, बरोबर आहे। सत्तेसमोर तर सगळे झुकतातच नाही, सत्तेसमोर झुकतात। माणसाच्या जीवाची किंमतच राहिलेली नाही ना। त्याच्यामुळे हॉटेल मालक असेल काय, शहा असेल काय आणि सरकार असेल काय, सामान्याबरोबर कुठे सामान्याबरोबर नाहीच ते। नेमकं आता काय होईल काय वाटतंय? कारण की त्याच्या वडिलांना अटक झाली, त्यांना काल जामीन मंजूर झाला आणि आज मिहिरला अटक केली। आता बनली आहे की शिक्षा होऊ नये एवढीच खबरदारी घेतली पाहिजे सरकारने। निश्चित, धन्यवाद। अंबादास दानवे देखील आपल्या बरोबर जोडले गेलेले होते। आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतो। 102 कलमाखाली गुन्हा दाखल करा अशी मागणी केली जाते। वरळी हिट अँड रन मधला मुख्य आरोपी मिहिर शहा याला अखेर अटक करण्यात आलेली आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। आपल्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार शहापूरमध्ये मिहिरला अटक केलेली आहे। 302 कलमाखाली गुन्हा दाखल करावा असं जयवंत वाडकर, मृत महिलेचे नातेवाईक आणि अभिनेते यांनी देखील ही मागणी केलेली आहे। आणि आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। अपघातानंतर या महिलेचा जागीच मृत्यू झाला आणि त्यानंतर तो तिथून जो तो मिहिर फरार झालेला होता आणि त्यानंतर आज अखेर क्राईम ब्रांचनं मिहिरला अटक केलेली आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी वरळी हिट अँड रन प्रकरणातली आपण पाहतो आहोत। BMW कारखाली एका महिलेला जे ते मिहिरनं चिरडलेलं होतं। वरळी हिट अँड रन प्रकरणी मिहिर शहाला अखेर अटक करण्यात आलेली आहे। सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। गुन्हे शाखेनं आरोपीला मदत करणाऱ्या तब्बल 12 लोकांना देखील ताब्यात घेतलेलं आहे।